मागच्या तासाला आपण भाषा अभ्यासाची आवश्यकता, भाषा अभ्यासाची विविध अंगे ह्यांचा अभ्यास केला. आज आपण भाषा अभ्यासाच्या विविध पद्धती अभ्यासणार आहोत. त्यात ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती, वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती आणि सामाजिक भाषा अभ्यास पद्धती. भाषेचा अभ्यास करणाऱ्या ह्या विविध पद्धती आहेत. भाषेच्या परिवर्तनाची नोंद घेऊन त्यांचे नियम शोधणारी, भाषेच्या विकासाची दिशा दर्शविणारी ऐतिहासिक भाषा पद्धती, तौलनिक भाषा पद्धती, रूपबंधाच्याद्वारे व्याकरण तयार करणारी वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती, अर्थाच्या अनुषंगाने विचार करणारी अर्थविज्ञान पद्धती, भाषेच्या संदर्भात मनोव्यापारांचा विचार करणारी मनोभाषा विज्ञान पद्धती, गणिताच्या साहाय्याने भाषेचा अभ्यास करणारी गणिती भाषा अभ्यास पद्धती, संस्कृतीच्या अनुषंगाने भाषेचा अभ्यास करणारी मानववंशशास्त्रीय अभ्यास पद्धती, अशा कितीतरी नवनव्या भाषा अभ्यास पद्धती निर्माण झालेल्या आहेत. पहिली भाषा अभ्यास पद्धती आपण अभ्यासणार आहोत ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती. ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे क्षेत्र खूपच व्यापक आहे. वेगवेगळ्या भाषांची तुलना करणे, पुरेशा पुराव्यांच्या अभावी निष्कर्ष मांडणे ही कामे अतिशय परिश्रमाची असतात आणि ती चिकाटीने करावी लागतात. कारण इतिहास म्हटल्यानंतर आपल्याला गतकाळात जाऊन ह्या गोष्टी शोधाव्या लागतात. त्यामुळे या अभ्यास पद्धतीत भाषेचा इतिहास शोधायचा असतो. भाषेच्या गतकालीन रूपाचा अभ्यास केला जातो. त्या काळात भाषेच्या औपचारिक म्हणजे उच्चाराच्या संदर्भामध्ये बोली, स्वन यांचे उच्चार कसे होते त्या काळामध्ये, गतकाळामध्ये, यांच्या नमुन्यांच्या ध्वनिपिथी तयार करण्याच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे ऐतिहासिक भाषा विज्ञानाला, कारण त्या काळामध्ये अशा कुठल्याही सोयी नव्हत्या ध्वनिपिथी तयार करण्याचे, की आपला बोलणं जे आहे, ज्या बोली आहेत विविध प्रांतामध्ये बोलल्या जाणाऱ्या, तर त्या ध्वनिफिती तयार करण्याची कुठलीही सोय त्यावेळी उपलब्ध नव्हती. ऐतिहासिक भाषा विज्ञानाला नाणी, शिलालेख आणि ताम्रपट यावर अवलंबून राहावं लागतं. यावरील जे भाषिक नमुने आणि उपलब्ध प्राचीन साहित्य यावरच त्यांना भिस्त ठेवावी लागते. या कालक्रमिक अभ्यासात भाषेच्या 2 किंवा अधिक रूपांचा परस्पर संबंध शोधणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. म्हणजे 3च साधनं यांच्याकडे असतात ह्या भाषेच्या अभ्यासकांकडे. एक नाणी त्यावेळची, शिलालेख आणि ताम्रपट. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मराठी या क्रमाने मराठी निर्माण झालेली आहे. ती कशी निर्माण झाली हे माहीत आहे आपल्याला, की संस्कृतपासून प्राकृत, प्राकृतपासून अपभ्रंश आणि अपभ्रंशपासून मराठी. आता ही कशी निर्माण झाली, किंवा यादवकालीन मराठी, शिवकालीन मराठी आणि अर्वाचीन मराठी यांचा परस्पर संबंध काय? तर यादवकालीन मराठी किंवा शिवकालीन मराठी आपण जर वाचायला घेतली तर कठीण वाटेल आपल्याला, कारण भाषेची रूपं बदलत आलेली आहेत. आणि मग शिवकालीन मराठीचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी साधन सामग्री आपल्याकडे जी उपलब्ध असेल, कारण त्यावेळच्या लोकांचे जे उच्चार होते किंवा बोली जी होती ती कुठेही ध्वनिमुद्रित केलेली आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून या नाणी, शिलालेख, ताम्रपट, त्यावेळची पत्र, त्यावेळचे
जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्यावरून हा अभ्यास करावा लागेल. तर ह्या सर्व काळातील भाषांचा काय संबंध आहे आणि हा शोध घेणे हे ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या कक्षेत येते. भाषांचे कुलनिष्ठ वर्गीकरण करणे आणि काळाच्या ओघात शब्दाचे ध्वनिरूप कसे बदलते, ध्वनिपरिवर्तन कसे होते, शब्दाचा अर्थ कसा बदलतो, म्हणजे अर्थपरिवर्तन कसे होते, याविषयीचे नियम शोधणे हे ऐतिहासिक भाषाविज्ञानातील महत्त्वाचे विभाग असतात. म्हणजे हा ऐतिहासिक भाषाविज्ञानाचा अभ्यास करताना, या पद्धतीच्याद्वारे अभ्यास करताना भाषेची रूपं कशी बदलली, ध्वनिपरिवर्तनं कशी झाली आणि अर्थाची परिवर्तनं कशी झाली. कारण त्या काळामध्ये वापरलेले ध्वनी नंतरच्या काळामध्ये वापरले जात नाहीत किंवा वापरले गेले तर त्याच्यामध्ये अर्थपरिवर्तन होते. मात्र वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती विकसित झाल्यानंतर किंवा होऊ लागल्यानंतर ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीच्या मर्यादा अभ्यासकांच्या लक्षात येऊ लागल्या. ऐतिहासिक अभ्यासाला केवळ लिखित पुराव्यांवरच अवलंबून राहावे लागते, कारण दुसरं कुठलंही माध्यम त्याच्याकडे नसतं. यामुळे भाषेच्या औपचारिक रूपातील, म्हणजे जे उच्चार केले जातात त्याच्या रूपातील सहारी अंगे या अभ्यासाच्या कक्षेत येऊ शकत नाहीत. कारण जो काही लिखित पुरावा त्याच्या हातामध्ये आहे त्यावरच त्याला अवलंबून राहावं लागतं आणि इतर गोष्टी त्याच्याकडे नसतात. म्हणून ही मर्यादा आहे या अभ्यास पद्धतीची. आजच्या प्रमाणे त्या काळातही भाषेमध्ये बोलीभेद आणि स्तरभेद हे होतेच, ते असणारच. पण त्यांचे पुरावे मिळू शकत नाहीत. लेखनमान्य झालेले भाषेचे प्रमाणरूपच नाणी, शिलालेख, ग्रंथ यांच्यामार्फत अभ्यासकांपर्यंत पोहोचते. जे बोलीभाषांचे विविध जे स्तर आहेत, जे भेद आहेत ते पोचत नाहीत, तर फक्त प्रमाण मानले गेलेले जी भाषा आहे, जी शिलालेखांमधून, नाण्यांमधून, ग्रंथांमधून अभ्यासकांपर्यंत पोहोचते, त्या पुराव्यांवरच यांना आपलं संशोधन करायला लागतं. आणि हे पुरावे देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतात. नव्या पुराव्यांच्या उपलब्धीने कधी निष्कर्षांना बळकटी येते, तर कधी नवे पुरावे उजेडात आल्याने पूर्वी मांडलेले निष्कर्ष बदलण्याची तयारी ठेवावी लागते. अर्थात या मर्यादा ओलांडून ऐतिहासिक भाषा अभ्यासातील निष्कर्षांना परिश्रमपूर्वक वैज्ञानिक बैठक देण्याचा प्रयत्नही काही अभ्यासकांनी मात्र केलेला आहे. तर या भाषा अभ्यास पद्धतीची ही मर्यादा आपल्याला इथं नोंदवावी लागते की जे लिखित स्वरूपामधली जी सामग्री आहे त्यावरच त्यांना भिस्त ठेवावी लागते आणि त्या व्यतिरिक्तचे पुरावे त्यांच्याकडे नसल्यामुळे या भाषा अभ्यास पद्धतीला मर्यादा पडतात. दुसरी भाषा अभ्यास पद्धती जी आहे ती वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती. या अभ्यास पद्धतीमध्ये 20व्या शतकामध्ये अनेक बदल झाले. सोस्यूर नावाचा एक स्विस भाषा वैज्ञानिक आहे आणि त्याने वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे या भाषा अभ्यास पद्धतीकडे बघण्याचा. ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या मर्यादाही त्याने दाखवून दिलेल्या आहेत आणि म्हणून ही भाषा अभ्यास पद्धती जी आहे तर तिचा पुरस्कार त्याने केलेला आहे. सामाजिक संदर्भापेक्षा भाषिक चिन्हांच्या रचनेला त्याने महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे सामाजिक संदर्भ महत्त्वाचे नाही तर भाषिक चिन्ह, आपण चिन्ह, चिन्हित हे सगळं शिकलो आहे गेल्या तासाला. आणि म्हणून म्हटलं जातं की सोस्यूर यांनी वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धतीचा पाया घातला. या भाषा अभ्यास पद्धतीला एककालिक अशी भाषा अभ्यास पद्धती असे सुद्धा म्हणतात. या अभ्यास पद्धतीत भाषेकडे पाहण्याचा मूल्यात्मक दृष्टिकोन टाळून प्रत्यक्षात निरीक्षण करून अगदी काटेकोरपणे वर्णन करणे भाषेच्या संदर्भात
ही वैज्ञानिक पद्धती किंवा संकल्पना विकसित करणे ही या भाषा अभ्यास पद्धतीची भूमिका आहे. सोस्यूर यांनी भाषाविज्ञान हे एक स्वतंत्र व स्वायत्त अभ्यास क्षेत्र असल्याची जाणीव करून दिली. हे स्वतंत्र भाषा अभ्यासाचं क्षेत्र आहे असं त्यांनी म्हटलं. एका विशिष्ट कालबिंदूवरील भाषेच्या स्थितीचे वर्णन करणे हे भाषा अभ्यासाचे उद्दिष्ट त्यांनी ठरविले. सोस्यूर आपल्या प्रतिपादनात भाषा ही एक चिन्ह व्यवस्था आहे. त्यांनी ध्वनिरूप, अक्षररूप चिन्हाला चिन्हक आणि अर्थरूपाला चिन्हित असे शब्दप्रयोग वापरले, हे आपण शिकलो आहे. सोस्यूर यांनी भाषा आणि भाषा व्यवहाराची संकल्पना मांडली. ही भाषा अभ्यास पद्धती अत्यंत वैज्ञानिक, काटेकोर व सुसंगत अशी आहे. ही भाषा अभ्यास पद्धती भाषेच्या वर्तमानकालीन रूपाचा सुटेपणाने अभ्यास करते. वर्तमानकालीन, आपण ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीमध्ये आपण गतकालीन भाषांचा अभ्यास करतो. वर्णनात्मकमध्ये वर्तमानकालीन भाषेचा किंवा भाषेच्या रूपाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे ह्या भाषा अभ्यास पद्धतीत भाषांचे वर्तमानकालीन बोलीभेद, स्तरभेद मिळवणे सोपे असते. त्या काळातले जे भेद आहेत बोलींमधले, भाषांमधले किंवा औपचारिक किंवा उच्चारांमधले, ते मिळवणं सोपं असते. अर्थात हा अभ्यास एककालिक असतो, म्हणजे त्या काळापुरता मर्यादित असतो. भाषेच्या एका विशिष्ट टप्प्यावरील रूपाचा हा अभ्यास केला जातो. म्हणजे यादवकालीन मराठी असेल, आजची मराठी असेल, तिचा अभ्यास करून तिची स्वनव्यवस्था, पदव्यवस्था, वाक्यव्यवस्था आणि अलीकडे अर्थव्यवस्थासुद्धा यांचा परस्पर संबंध शोधणे हे वर्णनात्मक भाषाविज्ञानाचे उद्दिष्ट असते. वर्णनात्मक अभ्यास ऐतिहासिक अभ्यासासाठी आवश्यकच असतो. भाषेच्या कालिक टप्प्यांचा एककालिक किंवा वर्णनात्मक अभ्यास केल्याशिवाय ऐतिहासिक भाषाविज्ञानालाही पुढे जाता येणार नाही, हे सोस्यूरने आपल्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेले आहे. थोडक्यात वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धतीमध्ये भाषा ही स्वतंत्र असते. भाषा ही एक संरचना मानली जाते. भाषेला एक भौतिक घटना मानून अभ्यास करण्याचा प्रयत्न या अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो. या अभ्यास पद्धतीमध्ये भाषिक प्रयोगाला महत्त्व दिलं जातं, म्हणजे भाषेचे भिन्न भिन्न प्रयोग केले जातात आणि भाषा ही एक चिन्ह व्यवस्था आहे असे मानले जाते. भाषेला एक स्थिर बिंदू मानलं जातं. तिच्या विविध अंगांचा, घटकांचा, म्हणजे विविध अंग कुठली असतात भाषेचे, स्वन, रूप, वाक्य, अर्थ, या घटकांचं वर्णन आणि विश्लेषण करण्यावर या भाषा अभ्यास पद्धतीमध्ये भर दिला जातो. तिसरी आणि शेवटची भाषा अभ्यास पद्धती समाज भाषा अभ्यास पद्धती. आधुनिक भाषाविज्ञानाचा पाया सोस्यूरने घातला असं आपण म्हणतो आणि त्यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे भाषा अभ्यासाच्या विविध पद्धती निर्माण झाल्या असंही आपण म्हणतो. सोस्यूर यांनी भाषेच्या स्वरूपाचे वर्णन 2 प्रकारे केले. त्यांनी भाषा ही चिन्हांची, म्हणजे ध्वनिरूप व अर्थरूप व्यवस्था असते, तिचा एक पैलू म्हणजे अंतर्गत रचना आणि दुसरा सामाजिक संदर्भ असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणत्याही सामाजिक व्यवहाराचा अभ्यास करावयाचा झाल्यास प्रथम त्यातील वैयक्तिक अंश काढून त्यामागील स्थिर अशा सार्वत्रिक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असं म्हटलेलं आहे. या भाषा अभ्यास पद्धतीमध्ये समाजाचा विचार केला जातो. भाषा म्हणजे केवळ संज्ञापनाचे साधन नसून काही प्रसंगी ती प्रत्यक्ष कृतीचेही कार्य करते. आपण
मागच्या कुठल्या तरी तासाला बघितलं की भाषा ही एक संज्ञापनाचे साधन आहे, जे विचार विनिमयाचे साधन आहे. तर केवळ तेवढंच नाही, तर ती प्रसंगी ती प्रत्यक्ष कृतीचेही कार्य करते. भाषा व्यवस्थेपेक्षा भाषा व्यवहाराला महत्त्व दिले पाहिजे असे सूचित केले जाते. भाषा वैज्ञानिकांनी भाषेच्या सामाजिक स्वरूपाचा अभ्यास करण्यावर भर दिला. भाषेच्या सामाजिक संदर्भाचा विचार करण्याच्या पद्धतीतूनच या भाषा अभ्यास पद्धतीला सुरुवात झाली. या अभ्यास पद्धतीत भाषेचा अभ्यास समाज सापेक्ष पद्धतीने केला जातो. या अभ्यास पद्धतीच्या मुळाशी भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, तेव्हा समाजाचा संदर्भ विचारात घेतल्याशिवाय भाषेचा अभ्यास करता येणार नाही. या भाषा अभ्यास पद्धतीत भाषा समाजात वापरली जात असता ती जी रूपे धारण करते, म्हणजे प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये भाषा वापरताना जी रूपं विविध रूपं धारण करते, त्या सर्व रूपांचा अभ्यास केला जातो. एकच एक रूप असत नाही. खानदेशामध्ये बोलली जाणारी भाषा आणि विदर्भामध्ये बोलली जाणारी भाषा यामध्ये भिन्न भिन्न रूपे दिसतात, जरी ती मराठीच असली तरी. भाषेतील भिन्न रूपांचा, कारणांचा शोध समाजरचनेत घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचे सामाजिक अंगाने विश्लेषण केले जाते. या अभ्यास पद्धतीतून समाजभाषा विज्ञानाची शाखा निर्माण झालेली आपल्याला दिसते. या भाषा अभ्यास पद्धतीत भाषा भेदाला महत्त्व दिले जाते. समाजभेद आणि भाषाभेद यांचा सहसंबंध जो असतो तो संबंध शोधला जातो. म्हणजे समाजामध्ये जे भिन्न भिन्न भेद आहे, सामाजिक भेदाप्रमाणे किंवा सामाजिक स्तराप्रमाणे भाषाभेद असलेले आपल्याला दिसतात. सामाजिक स्तराप्रमाणे भाषेमध्ये भिन्नता आलेली आपल्याला दिसते आणि ह्याचा संबंध शोधला जातो या भाषा अभ्यास पद्धतीमध्ये. कोणत्याही समाजात एकसंघ भाषा वापरली जात नाही. समाजातल्या भाषेत प्रदेश, व्यवसाय, लिंग, वय, वर्ग, जात यानुसार भेद असलेले दिसतात. म्हणजे प्रदेशाप्रमाणे आत्ताच मी सांगितलं की खानदेशातली भाषा आणि विदर्भातली भाषा भिन्न आहे. व्यवसाय, आपल्या व्यवसायानुरूप बोली असते. व्यापारी लोकांची भाषा, प्राध्यापक लोकांची भाषा भिन्न भिन्न आहे. लिंगाप्रमाणे स्त्री पुरुष भेद आहेच भाषेमध्ये. वयाचा भेद आहे. पुन्हा तरुण मुलं वेगळी भाषा बोलतात, वेगळ्या पद्धतीने त्यांचं बोलणं असते. वयस्कर लोक वेगळ्या पद्धतीने बोलतात. वर्ग, समाजामध्ये जी वर्ग व्यवस्था आहे त्याप्रमाणे, जातीप्रमाणे पुन्हा भेद असलेले आपल्याला दिसतात. याशिवाय अन्य भाषांच्या संपर्कामुळेही वेगवेगळे भेद तयार होतात. इकडचा जो तुमचा भाग आहे जे कुऱ्ह्याकडचा, त्याच्यावर विदर्भाचा परिणाम असलेला दिसतो. इकडचा बऱ्हाणपूरकडचा जो भाग आहे, तिकडच्या गावातली मुलं जी आहेत, आपण बघतो आहे नेहमी वर्गांमध्ये की इतर म्हणजे हिंदी भाषिक प्रदेशातील लोकांशी संपर्क आल्यामुळे तिथल्या भाषेमध्ये हिंदी शब्द जास्त आलेले आपल्याला दिसतात. या सर्व भाषाभेदांचा अभ्यास या पद्धतीमध्ये केला जातो, समाज भाषा विज्ञान पद्धतीमध्ये. या पद्धतीत भाषेचा अभ्यास करण्यासाठी भाषेतील विशेष नामाचे प्रयोग, सर्वनामाचे प्रयोग, विविध नातेसंबंध, विविध शब्दप्रयोग, समाजातील अभिनंदनाचे प्रकार, निरोप घेण्याचे प्रकार, कालदर्शक शब्द, बोलीभेद, समाजातील द्वैभाषिकता, बहुभाषिकता, भाषा नियोजन, भाषा संपर्क, ह्या सर्वांचा विचार केला जातो. बघा किती सूक्ष्म असा विचार केला जातो भाषेच्या अभ्यासामध्ये. या अभ्यास पद्धतीत समाजातील भाषिक क्षमता, भाषा पर्याय विचारात घेतले जातात. शिवाय औपचारिक व अनौपचारिक संदर्भानुसार शब्दप्रयोग कसे वापरले जातात त्याचाही विचार केला जातो. किंवा विविध क्षेत्रातील लघुक्षेत्रे, अर्थक्षेत्र, तसेच बोलणाऱ्या व्यक्ती, बोलण्याचे विषय, बोलण्याच्या पद्धती या सर्वांचा विचार येथे केला जातो. थोडक्यात काय की सामाजिक भाषा विज्ञानात भाषेचा सामाजिक संदर्भानुसार विचार केला जातो. म्हणजे बोलींमधले भेद, प्रकार, विविध प्रसंगी बोलण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती, शब्दप्रयोग, वाक्यप्रयोग, सर्वनामं, विशेष नामं, ह्या सगळ्यांचा विचार ह्या पद्धतीमध्ये केला जातो. ह्या 3 पद्धती आपण भाषा अभ्यासाच्या येथे अभ्यासल्यात. आता आपलं पहिलं प्रकरण इथं संपन्न झालेलं आहे, संपलेलं आहे. दुसरं प्रकरणाची सुरुवात आपण पुढील तासाला करू. धन्यवाद.